मुंबईसह राज्यात बेकायदा स्थलांतराचा मुद्दा सतावत असताना या बेकायदा स्थलांतरितांची समस्या ठळक करणारा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। जाणून घेऊयात या अहवालात कोणकोणते खुलासे करण्यात आले आहेत। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यास अहवालात मोठे खुलासे करण्यात आले आहेत। मुंबईतील हिंदू लोकसंख्या 2051 सालापर्यंत 54% कमी होईल, शिवाय बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढेल, असे अहवालातून चित्र स्पष्ट झाले आहे। भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या अहवालाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। अहवालानुसार 1961 पासून आतापर्यंत हिंदूंची लोकसंख्या 88% 2011 मध्ये 66% इतकी झाली आहे, तर मुस्लिम लोकसंख्या 1961 मधील 8% 2011 मध्ये 21% वाढलेली आहे। याशिवाय असा अंदाज आहे की 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% कमी होईल आणि मुस्लिम लोकसंख्या सुमारे 30% वाढेल। TISSच्या अंतरिम अभ्यास अहवालात असं म्हटलं आहे की मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्या समुदायांच्या वाढत्या संख्येचा शहराच्या सामाजिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे। 2051 पर्यंत हिंदू लोकसंख्या 54% कमी होईल, अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे। काही राजकीय संघटना या अवैध स्थलांतरितांचा वापर वोट बँकेच्या राजकारणासाठी करत असल्याचेही बोललं जात आहे। कागदपत्र नसलेले बेकायदेशीर स्थलांतरित कसे बनावट मतदार ओळखपत्र मिळवत आहेत हे देखील या अहवालात उघड झालं आहे। भारतीय अग्रगण्य सामाजिक विज्ञान संस्था आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत अनुदान असलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या या अंतरिम अभ्यास अहवालात अनेक धक्कादायक खुलासे आणि निष्कर्ष समोर आले आहेत। TISSचा हा अहवाल सांगतो की मुंबईत बांगलादेश आणि म्यानमारमधील बेकायदेशीर स्थलांतरितांची बहुतेक मुस्लिम संख्या वाढत आहे। काही राजकीय पक्ष त्यांचा वापर वोट बँकेच्या राजकारणासाठी करत आहे, तर दुसरीकडे मराठी मुस्लिम सेवा संघ 180 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मुस्लिम समुदायांमध्ये मतदार नोंदणीला चालना देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे। या गटाने राज्यभरातील मुस्लिम मतदारांसाठी बैठका आणि माहिती सत्रांचे आयोजन केले आहे। या माध्यमातून त्यांना मत जागृती पसरविण्याच्या नावाखाली काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे, अशी बाबही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी समोर आणली आहे। मात्र तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।